नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत तो आढळून आला, मात्र तपासादरम्यान तो मृत झाल्याचं समोर आलंय। आपण बघत आहात फोटोमध्ये संतोष काळे याबद्दलची ही माहिती समोर आली आहे। नाशकात पुन्हा एकदा खुनाची घटना समोर आल्यानं परिसरात भीतीचं सावट पसरलंय। 38 वर्षीय संतोष उर्फ छोटू काळे इसमाचा खून करण्यात आला असल्याचं प्रथमदर्शनी समोर आलंय। नाशिक येथील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत काल रात्री ही घटना घडली आहे। उशिरानं ही घटना घडल्यानं हा खून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। याबद्दल सविस्तर वृत्त असं की संतोष उर्फ छोटू काळे या 38 वर्षीय इसमाचा खून करण्यात आल्याचं निदर्शनास आलंय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। संतोष हा काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घराबाहेर पडला, मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही। मुलगा घरी परतला नाही म्हणून चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पोलिसांनी तात्काळ तपास करत असताना गरवारे बस स्टॉप परिसरात संतोष काळे गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला। तपासादरम्यान तो मृत असल्याचं समोर आलं। प्राथमिक चौकशीत 2 अज्ञात इसमांनी दगडाने वार करून खून केल्याचं स्पष्ट झालंय। या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात देखील हलवण्यात आलाय। दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपींचा शोध सुरू केलाय। तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुरावे देखील तपासले जात आहेत। या घटनेमुळे इंदिरानगरसह संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे। घटनेचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण।